नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज गुरुसाळे या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान होते. महाराष्ट्रातील बकासूर आणि मथुर सोडला तर सगळे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत. टॉपचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या. आणि बघूया, आज खूप दिवसांनी लॉट बघितले आणि खूप दिवसांनी आज तुम्हाला गट 1 ते 54 मध्ये अशा जोड्या सांगणार आहेत, का टॉपच्या जोड्या आहेत त्या ठिकाणी पळताना दिसतील. गट 1 ते 54 मध्ये एकच जोडी घेतलेली आहे, ती आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि बाकीची सुद्धा पळणार आहेत. गट एका गटामध्ये 7 चिठ्ठ्या असतील. तर सुरुवात करूया पहिऱ्यांना. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला 22-11 मल्हार आणि त्याच्यासोबत शिवाय हा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 1 मध्ये ही जोडी पळताना दिसणार आहे आणि ही पहिरे फिक्स आहेत. लॉट निघाले त्याच्यामुळे फिक्स पहिरे आहेत हे. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला चिकारा आणि कॅप्टन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी करते. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला बादल आणि वरदान ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला कारगिल आणि रेठरेकरांचा सर्जा ही जोडी पळताना दिसणार आहे आपल्याला मित्रांनो. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला हरण्या आणि शिव ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला बाळप्पा आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 7 मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप दिवसांनी कमबॅक करतोय असा अमित शेठ भाडळे यांचा हिंद केसरी चिमण्या आणि त्याच्यासोबत कराड यांचा सर्जा पळताना दिसेल. चांगली जोडी आहे, टॉपची जोडी आहे. बघूया कशी कामगिरी करते ही जोडी. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला टग्या आणि आमदार ही जोडी पळताना दिसणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला बाजी आणि चिक्याची जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला KGF आणि अर्जुन ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्येच एक मोठी लढत आहे. दहीगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्या आणि शिरसवडीकरांची रायफल ही सुद्धा जोडी पळताना दिसणार आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये. एक टॉपचाच पायरा हा सुद्धा. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला काजल आणि पैलवान ही जोडी पळताना दिसणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला राणा आणि वादळ ही जोडी पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला मन्या आणि रायबा ही जोडी पळताना दिसेल. त्याच गटामध्ये एक मोठी जोडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी सचिन पळताना दिसेल. त्याच गटामध्ये गट क्रमांक 13 मध्ये आणि त्याच्यासोबत दैवत गोवेकर यांचा किसना हा आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्येच आपल्याला सचिनप्पा वावरे माळशिरस यांचा हिंद केसरी साई आणि गुरुसाळीकरांचा अंजीर ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये 3 जोड्या टॉपच्या आहेत. गट क्रमांक 13 मध्ये मोठी लढत आहे मित्रांनो. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठला तो छावा अक्कलकोटकरांचा छावा आणि आगाशिवनगर म्हणजेच हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी नवनाथ शेठ जगदाळ यांचा लक्ष पळताना दिसेल. लक्ष आणि छावाची जोडी गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये आपल्याला वैभव कदम गिरवीकरांचा तेजा आणि त्याच्यासोबत जॅक्सन हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला राणा आणि शंभू यांची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये सोन्या आणि पुष्पा ही जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 18 मध्ये बाजी आणि गन्नाभाऊ ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये आपल्याला बॉस आणि बादशाहची जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये स्पायडर आणि सिकंदरची जोडी असेल पळताना दिसेल. 21 नंबर गटामध्ये सुंदर आणि पाखऱ्याची जोडी पळताना दिसेल. 22 नंबर गटामध्ये वायर आणि पिस्टनची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 23 मध्ये शंकर आणि हिराची जोडी पळताना दिसेल. 24 नंबर गटामध्ये आपल्याला जपान आणि सिकंदरची जोडी बघायला मिळेल. 25 नंबर गटामध्ये सुंदर आणि गजाभाई ही जोडी पळताना दिसेल. 26 नंबर गटामध्ये कंदूरचा राजा मथुरा फार्म चिंचाळे सौर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरी सतत जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो अजित शेठ यांचा हिंद केसरी चिक्या आणि कंदूरचा राजा. गट क्रमांक 26 मध्ये एक मोठी जोडी बघायला मिळेल आपल्याला. गट क्रमांक 27 मध्ये आपल्याला शंभू आणि डमरूची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 28 मध्ये सारंग आणि लक्षाची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 29 मध्ये आपल्याला माणिक आणि पुष्पा डॉन हा नंदी टॉपची जोडी आहे बरं का ही पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये आपल्याला पाखरे आणि बाजीची जोडी पळताना दिसेल. 31 नंबर गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी असलेला असा हा पंचम हिंद केसरी आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल. आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल अक्षय मोरे गोडोली यांचा सातारा एक्सप्रेस हरिण उर्फ बलमा म्हणजेच आपला बलमा
आणि वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक 31 मध्ये ही जोडी पळताना दिसणार आहे. 32 नंबर गटामध्ये सर्जा आणि ठाकूरची जोडी पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो. 33 नंबर गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक मोठं नाव विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेट यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत राजा ही जोडी पळताना दिसणार आहे. 34 नंबर गटामध्ये वजीर 916 आणि त्याच्यासोबत मधमापूरवाडीकरांचा बदाम हा नंदीपाद ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक 34 मध्ये. 35 नंबर गटामध्ये झरेकरांचा बाजी आणि त्याच्यासोबत गना भाई हा नंदी हे दोघांची जोडी पळताना दिसेल. 36 नंबर गटामध्ये सरपंच आणि राजा ही जोडी पळताना दिसेल. 37 नंबर गटामध्ये सर्जा आणि राहुल्या ही जोडी पळताना दिसणार आहे. 38 नंबर गटामध्ये आपल्याला बच्चन आणि राजाची जोडी पळताना दिसेल मित्रांनो. 39व्या गटामध्ये आपल्याला पुष्पा आणि त्याच्यासोबत देवाभाई हा नंदी पळताना दिसेल. 40 नंबर गटामध्ये निशान आणि शंभूची जोडी पळताना दिसेल. 41व्या गटामध्ये बुलेट आणि मार्तंड जोडी पळताना दिसेल. 42 गटामध्ये आपल्याला खंड्या आणि लखनची जोडी बघायला मिळेल. 43व्या गटामध्ये हरण्या आणि मुरलीची जोडी पळताना दिसेल मित्रांनो. गट क्रमांक 44 मध्ये आपल्याला शंभू आणि मिर्झा हा नंदी ह्या दोघांचे साज पळताना दिसेल. 45व्या गटामध्ये आपल्याला रायफल आणि सोन्या ह्या दोघांची जोडी बघायला मिळेल. 46 नंबर गटामध्ये शंभूचा साज पळताना दिसेल. 47व्या गटामध्ये बारूद आणि पुष्पा या दोघांचा साज बघायला मिळेल. 48व्या गटामध्ये माणिकराव आणि संग्राम ही जोडी पळताना दिसणार आहे. 49व्या गटामध्ये सुदाम आणि तेजा ही जोडी बघायला मिळेल. 50 नंबर गटामध्ये पाखऱ्या आणि सर्जा ही जोडी बघायला मिळेल. 51व्या गटामध्ये पिस्तूल आणि बलमाची जोडी बघायला मिळेल. 52व्या गटामध्ये शंभू आणि काजू ही जोडी पळताना दिसेल. 53व्या गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक मोठं नाव बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत राहुल्या ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक 53 मध्ये. 54व्या गटामध्ये सर्जा आणि शंकर हा साज पळताना दिसेल. म्हणजेच आजच्या गुरुसाळीच्या मैदानामध्ये 54 गट पळणार आहेत. या 54 गटातल्या टॉपच्या जोड्या मी सांगितलेल्या आहेत 54 आणि बकासूर आणि मथुर आज पळणार नाही आहेत. ते दोघे जण उद्या पळणार आहेत वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये. मथुर जो आहे तो समीर भैया नेर यांच्या गोठ्यावरती आहे आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी मथुरला भेटायला जाऊ शकता. त्या ठिकाणी मथुर आलेला आहे. कदाचित जाऊ शकतो आपण सुद्धा. बघूया काय होते नक्की. मैदानामध्ये सुद्धा जाणार आहे मी. बघूया काय होते काय नाही. आणि कुणी प्रश्न विचारू नका कमेंट्समध्ये की बकासूर पळणार आहे का नाही. बकासूर आज पळणार नाही आहे. बकासूर उद्या पळणार आहे. आणि मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला दिसेल आणि सकाळी बरोबर 9 साडेनऊच्या दरम्यान हे मैदान चालू होईल. धन्यवाद.